तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अशोक कौदरे AK चॅनलमध्ये. तर मी आहे गणेश, मी आहे अशोक. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो आलेला आहे ज्याच्यामध्ये गुलीगत एकदम लफडा झालेला आहे बिग बॉसच्या घरात. आणि गुलीगत लफडा म्हणजे बुक्की टेंगोळ जान्हवीला दिलेला आहे आपल्या गुलीगत भावानी. सूरजचे जे पण फॅन्स असतील खाली जाऊन कमेंट करा, ओनली सूरज दादा. तर मित्रांनो, झालं असं आहे की असा लफडा झाला आहे की जान्हवी होती, जान्हवी गेली सूरजवरती धावून की ना मी तुला काढणार आहे, आता तू बघ. आणि तुला चावी भेटली ना रितेश दादांकडून, तुला एक चांगली एक वोटिंग सिस्टीम भेटली तुला तुझ्या मागं, तुला माहिती पडलं, मग आता तू बोलायला लागला. गुलीगत त्याला म्हणलं की ए तू शांत बस, तू जास्त बोलू नको, समजलं ना, तू निघ, चल फुट. आणि त्याने अशी बोटं मोडली. असा होता प्रोमो. तर आता तुम्हाला काय थोडंफार तर मला तेच म्हणायचंय की जान्हवी म्हणजे तुला नक्की काय पॉवर भेटली की तू प्रत्येकाला दमच देते की तू घरात कसा राहील. म्हणजे मला एकच जान्हवीला विचारायचं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे की तू प्रत्येकाला एकच टार्गेट करते की तू घरात कसं राहील मी बघते. म्हणजे नक्की काय हे जे एलिमिनेशन चाललंय हे जान्हवीच्या थ्रू चाललंय की काय? तू बिग बॉस मध्ये काय तुझा काय रोल, तुला काय म्हणजे त्याच्या बिग बॉसचा तू काय भाग आहे की तू प्रत्येकाला दम देवती? ही जनता ठरवणार, आम्ही ठरवणार आहे कोण येते. आणि गुलीगत धोका, साहजिकच गुलीगत धोका. सूरज चव्हाण हाही देखील कुठं कमी पडणार नाहीये, जशा तोडीस तोड उत्तर देणार आहे. महाराष्ट्राची जनता हे बघते आणि महाराष्ट्राचा त्याला खूप सपोर्ट आहे. जान्हवीला माझं तेच सांगणं आहे की चुकीच्या लोकांना निवडून तुम्ही टार्गेट करू नका. चुकीच्या लोकांना निवडून टार्गेट करू नका की अंगावर धावून जाणे, लायकी काढणे, बावळट बोलणे. म्हणजे काय, ज्या निकी बोलते चाटायचं, तू बोलते बावळटपणा काय केला हे महाराष्ट्र जनतेला जान्हवीने सांगावा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. आणि तुम्ही कुणाच्या बाजूनी हे देखील कमेंटमध्ये नक्की तुमचं मत नोंदवा. व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.